हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे डिस्पेन्सेशन. DISPENSATION. सो डिस्पेन्सेशन म्हणजे काय होतं तर एक्झम्पशन फ्रॉम अ रूल ऑर युज्युअल रिक्वायरमेंट. म्हणजेच काय होते तर सवलत असणे. ठीक आहे, एक्झम्पशन असणे फ्रॉम अ रूल ऑर युज्युअल रिक्वायरमेंट पासून. तर डिस्पेन्सेशन म्हणजे मराठीमध्ये काय होते सवलत, अनुदान किंवा एखादं आपण म्हणू शकतो वितरण सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर डिस्पेन्सेशन म्हणजे होते सवलत, अनुदान, वितरण, माफी, आणखी म्हटलं जातं दान देणे किंवा वाटणे आणि मुक्त. सो डिस्पेन्सेशन म्हणजे काय होतं सवलत, अनुदान, वितरण, माफी, दान देणे किंवा वाटणे आणि मुक्त. तर हे होते मराठीमध्ये मीनिंग्स डिस्पेन्सेशनचे. आणि डिस्पेन्सेशनचं इंग्लिश मीनिंग काय आहे एक्झम्पशन फ्रॉम अ रूल ऑर युज्युअल रिक्वायरमेंट. सो आता सिनोनिम्स काय आहेत डिस्पेन्सेशनचे एक्झम्पशन, इम्युनिटी आणि एक्सेप्शन. आणि अँटोनिम्स आहेत डिनायल, डिसफेवर आणि रिपल्जन. सो सिनोनिम्स काय आहेत एक्झम्पशन, इम्युनिटी आणि एक्सेप्शन. आणि अँटोनिम्स आहेत डिनायल, डिसफेवर आणि रिपल्जन. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे, डिस्पेन्सेशनला कसं फ्रेम करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. सो ऑल्दो शी वॉज टू यंग, शी वॉज गिवन स्पेशल डिस्पेन्सेशन टू प्ले बिफोर हर बर्थडे. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे जरी ती खूप लहान होती तरी तिला तिच्या वाढदिवसापूर्वी खेळण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. तर इथे डिस्पेन्सेशन मध्ये यूज करण्यात आलेला आहे विशेष परवानगी म्हणून. ओके, स्पेशल, विशेष आणि डिस्पेन्सेशन म्हणजे इथे परवानगी म्हणून यूज करण्यात आलेला आहे. तर एकदा आणखी परत सांगून देते तुम्हाला मराठीमध्ये काय मिनिंग होतं. सो जरी ती खूप लहान होती तरी तिला तिच्या वाढदिवसापूर्वी खेळण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अलॅक्रिटी. ALACRITY. अलॅक्रिटी म्हणजे काय होते तर ब्रिस्क अँड चिअरफुल रेडीनेस. ब्रिस्क अँड चिअरफुल रेडीनेस म्हणजे काय होते उत्सुकता, एक प्रकारची उत्सुकता किंवा उत्साह असणे, त्याला म्हटलं जातं अलॅक्रिटी. सो अलॅक्रिटी म्हणजे होते उत्सुकता, उत्साह, चपळता, तत्परता आणि आनंदी म्हणजे काय होतं अलॅक्रिटी. सो सिनोनिम्स काय आहे त्याचे आहे सिनोनिम्स ईगरनेस, विलिंगनेस आणि रेडीनेस. ईगरनेस, विलिंगनेस आणि रेडीनेस हे सिनोनिम्स आहेत अलॅक्रिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत अपॅथी, इनडिफरन्स, डम्प्स आणि डिसइंटरेस्ट. अँटोनिम्स काय आहेत अपॅथी, इनडिफरन्स, डम्प्स आणि डिसइंटरेस्ट. सो आता अलॅक्रिटीला सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया. शी एक्सेप्टेड द इन्व्हिटेशन विथ अलॅक्रिटी. म्हणजेच काय होतं तिने आमंत्रण मोठ्या उत्साहाने स्वीकारले. तर इथे अलॅक्रिटी म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे उत्साहाने. सो काय केलेलं आहे सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये तिने आमंत्रण मोठ्या उत्साहाने स्वीकारले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कॉर्पस. CORPUS. कॉर्पसचं मिनिंग काय आहे तर अ कलेक्शन ऑफ रिटन टेस्ट, स्पेशली द एंटायर वर्क्स of a particular author or a body of writing on a particular subject. मीनिंग एकदा परत सांगून देते तुम्हाला बघा. कॉर्पसचं मीनिंग काय आहे अ कलेक्शन ऑफ रिटन टेस्ट, स्पेशली द एंटायर वर्क्स ऑफ अ पर्टिक्युलर ऑथर ऑर अ बॉडी ऑफ रायटिंग ऑन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो कॉर्पसचा एकाच लेखकाच्या
लेखाचा संग्रह म्हणजे काय होतं, कॉर्पस. म्हणजे एकच लेखक आहे, त्याच्या लेखांचा जो संग्रह असतो त्याला म्हटलं जातं कॉर्पस. किंवा आणखी काय म्हटलं जातं कॉर्पसला, शरीर, संकलन किंवा एकत्रित केलेले म्हणजे काय होतं, कॉर्पस असा याचा अर्थ होतो. सो सिनोनिम्स काय आहेत कॉर्पसचे, कलेक्शन, कंपायलेशन, बॉडी. सिनोनिम्स आहेत कलेक्शन, कंपायलेशन आणि बॉडी. आणि अँटोनिम आहे पार्ट. तर याचा यूज काय करण्यात आलेला आहे ते की द डॉर्विनियन कॉर्पस. म्हणजे जे डॉर्विनियन कॉर्पस म्हणजे काय आहे की त्यांचं कलेक्शन आहे. ओके, डॉर्विनियनचं कलेक्शन. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे डिसएन्चॅन्टमेंट. डिसएन्चॅन्टमेंटचं मीनिंग आहे अ फीलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट अबाउट समवन और समथिंग यू प्रिव्हियसली रिस्पेक्टेड और ॲडमायर्ड. डिसइल्युजनमेंट. तर डिसएन्चॅन्टमेंट म्हणजे काय होते, तर डिसअपॉइंटमेंट, एक डिसअपॉइंटमेंटची फिलिंग ज्याला प्रिव्हियसली आपण ज्याला रिस्पेक्ट करत होतो त्याच्याबद्दलची आता त्याच्याबद्दल आपल्याला त्या व्यक्तीबद्दल किंवा कशाबद्दल डिसअपॉइंटमेंट झालेली आहे किंवा निराशा झालेली आहे असं सुद्धा म्हणू शकतो. ज्याला आपण आधी रिस्पेक्ट करत होतो त्याला म्हटलं जातं डिसएन्चॅन्टमेंट. तर डिसएन्चॅन्टमेंट म्हणजे काय होतं, मोहभंग, भ्रमनिरास, निराशा किंवा असंतुष्ट म्हणजे होतं डिसएन्चॅन्टमेंट. तर सिनोनिम्स काय आहे त्याचे, डिसइल्युजनमेंट, डिसअपॉइंटमेंट आणि डिससॅटिस्फॅक्शन. सिनोनिम्स परत एकदा पहा, डिसइल्युजनमेंट, डिसअपॉइंटमेंट आणि डिससॅटिस्फॅक्शन. अँटोनिम्स बघूया डिसएन्चॅन्टमेंटचे काय आहे, तर अँटोनिम आहेत आयडियलिझम. आता यूज बघून घेऊया आपण सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे डिसएन्चॅन्टमेंटला. दे आर ग्रोईंग डिसएन्चॅन्टमेंट विथ द लिडरशिप. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, नेतृत्वाबद्दल त्यांचा वाढता असंतोष. तर इथे डिसएन्चॅन्टमेंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे असंतोष म्हणून. कशाबद्दलचा, जे नेतृत्व आहे, लिडरशिप आहे, नेतृत्वाबद्दलचा त्यांचा वाढता असंतोष म्हणून. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे, फर्स्ट मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय होतं, अ पेपर रिटर्न बाय हँड. म्हणजेच एखादा पेपर जे स्वतःच्या स्वहाताने लिहिलेला आहे म्हणजे हस्तलिखित आहे त्याला काय म्हटलं जातं, मॅन्युस्क्रिप्ट असं म्हटलं जातं. तर मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय होते, हस्तलिखित किंवा हस्तलेख, लेख जे की हाताने लिहिलेला आहे त्याला म्हटलं जातं मॅन्युस्क्रिप्ट. सो वन वर्ड काय असतो इंग्लिशमध्ये, मॅन्युस्क्रिप्ट हा यूज होतो कशाकरता, हस्तलिखित, हस्तलेख किंवा लेख याच्याकरता. नेक्स्ट आहे ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे काय होतं, ॲनिमल्स लिव्हिंग इन वॉटर. सो जे असे ॲनिमल्स जे वॉटरमध्येच राहतात तिथेच वाढतात त्यांना काय म्हटलं जातं, ॲक्वेटिक असं म्हटलं जातं. सो ॲक्वेटिक म्हणजे काय होते, एकतर जलचर किंवा पाण्यात राहणारे किंवा वाढणारे म्हणजे होतं वन वर्ड मध्ये ॲक्वेटिक. नेक्स्ट इन मिसस्पेल्ड वर्ड बघूया. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे अननेसेसरी. अननेसेसरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन ए, UNNECESSARY, UNNECESSARY, अननेसेसरी. सो अननेसेसरी म्हणजे काय होते, अनावश्यक. अननेसेसरीचा अर्थ काय आहे, अनावश्यक. अनावश्यक, विनाकारण किंवा उगाच म्हणजे होतं अननेसेसरी. नेक्स्ट आहे नॉटिकल. सो नॉटिकलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, NAUTICAL. तर नॉटिकल म्हणजे काय होतं, नाविक किंवा नाविका संबंधीचा. नॉटिकल म्हणजे होतं नाविक किंवा नाविका संबंधीचा. आणि नॉटिकलची स्पेलिंग काय आहे करेक्ट, NAUTICAL.
नेक्स्ट बघू इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट इडम आहे, फ्रेज आहे बिझी ॲज अ बीवर. बिझी ॲज अ बीवरचं मिनिंग आहे इफ यू आर ॲज बिझी ॲज अ बीवर यू आर व्हेरी बिझी इंडीड. म्हणजेच काय आहे, तुम्ही खूप व्यस्त आहे किंवा खूप कामात आहे, त्याला म्हटलं जातं बिझी ॲज अ बीवर. सो बिझी ॲज अ बीवरचा अर्थ काय आहे, खूप कामात किंवा खूप व्यस्त, म्हणजे काय होतं बिझी ॲज अ बीवर. सो एक्झाम्पल बघून घेऊया काय आहे. आय हॅव बीन ॲज बिझी ॲज अ बीवर बिल्डिंग अ न्यू डॅम दिस इयर. आय हॅव हॅड ऑलमोस्ट नो फ्री टाइम. तर याचा अर्थ काय होतो, मी यावर्षी नवीन धरण बांधण्यात, डॅम म्हणजे धरण, मी यावर्षी नवीन धरण बांधण्यात व्यस्त आहे, म्हणून माझ्याकडे जवळ मोकळा वेळच नाही, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये बिझी ॲज अ बीवरला यूज करण्यात आलेला आहे की तो व्यस्त आहे म्हणून धरण बांधण्यामध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, ऑल बार्क अँड नो बाईट. ऑल बार्क अँड नो बाईटचं मिनिंग आहे अ पर्सन हु इज फुल ऑफ टॉक बट बिहाइंड दॅट टॉकिंग देअर इज अ लिटिल ऑर नो ॲक्शन. म्हणजेच काय होतं याचं, ऑल बार्क अँड नो बाईट म्हणजे जसं हिंदीमध्ये म्हण आहे, जो गरजते है वो बरसते नाही. म्हणजेच जे खूप काही बोलतात, खूप जास्त आवाज करतात, ते ॲक्शन नाही करत, त्यांनाच काय म्हटलं जातं, ऑल बार्क अँड नो बाईट. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा, खूप आवाज पण कृती नाही, किंवा एखादी व्यक्ती खूप बोलत असते, एखादी व्यक्ती खूप बोलत असते, धमक्या देत असते, पण प्रत्यक्षात काहीच करत नाही, तर अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं, ऑल बार्क अँड नो बाईट. सो एकदा एक्झाम्पल बघून घेऊया. वेन समवन टॉक्स टफ बट रिअली इजंट दे आर ऑल बार्क अँड नो बाईट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेव्हा कोणी कठोर बोलते पण प्रत्यक्षात ते तसे नसते, तर त्याला काय म्हटलं जातं, ऑल बार्क अँड नो बाईट. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल्ड वर्ड्स मध्ये फर्स्ट वर्ड होता अननेसेसरी आणि त्याची स्पेलिंग आहे करेक्ट UNNECESSARY, आणि त्याचा अर्थ काय होतो, अनावश्यक, विनाकारण किंवा उगाच. आणि नॉटिकल म्हणजे काय होतं, नाविक किंवा नाविका संबंधीचा, आणि नॉटिकलची स्पेलिंग काय आहे NAUTICAL. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे होतं अ पेपर रिटन बाय हँड, म्हणजेच हस्तलिखित किंवा हस्तलेख, त्याला म्हटलं जातं मॅन्युस्क्रिप्ट. आणि ॲक्वेटिक म्हणजे काय होतं, तर पाण्यात राहणारे किंवा वाढणारे जे प्राणी असतात त्यांना म्हटलं जातं ॲक्वेटिक. सो हे आहेत आपल्याचे वर्ड्स, याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी मिनिंग्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, जे आधी झालेले आहे ते सुद्धा परत एकदा वाचत चला, रिवाइज करत चला त्याला दररोज. आणि जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सबद्दलचे तुम्ही स्वतःहून सेंटेन्सेस तयार करत चला, की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाकू शकता तुमचे बनवलेले, स्वतःचे बनवलेले सेंटेन्सेस. जर ते करेक्ट असेल तर आम्ही तुम्हाला कमेंट करू की हे करेक्ट आहे म्हणून, आणि जर चुकलं जरी असेल तर आम्ही तुम्हाला ते करेक्ट करून सांगू. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.